नमस्कार. पगार होता होता पैशाला पाय फुटतात आणि पुढच्या तासाभरात ते सांगतात होम लोन, कार लोन, हेल्थ, FD, मुलांची शिक्षणाची फी, त्यांच्या गरजा, घर सामान, इलेक्ट्रिक बिल, दूध, पेपर, म्हणजे अशी ही थांबणारी यादी समोर येते. पैशाच्या या कापरासारखे होते. पैसे किती कमवले तरी खर्च होण्याचे मार्ग आपोआपच तयार होतात. पैसे जमवण्यासाठी सेव्हिंग हा पर्याय आहे, पण त्याबरोबरीने ज्योतिषशास्त्राने सांगितलेले उपाय जर केले तर सगळे देणे देऊन तुमचे पैसे शिल्लक राहतील आणि वाढतीलही. वेळ आणि पैसा जपून वापरला नाही किंवा त्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात रडण्याची वेळ येते. म्हणून या दोन्ही गोष्टींचे नियोजन प्रत्येकाला करता आलं पाहिजे आणि जिथे आपले प्रयत्न संपतात तिथे ज्योतिषशास्त्राचीही मदत घेतली पाहिजे. उपाय पैशाच्या योगास ओघ वाढवण्यासाठी प्रबळ ठरू शकतो, ज्यामुळे तुमचे पाकीट रिकामे होणार नाही आणि त्यात कालांतराने पैसेही वाढू लागतील. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे डोळसपणे लक्ष द्या. त्यात मुख्य भाग असतो पैशाच्या पाकिटाचा. काही लोकांची पर्स फाटलेली असते तर काही लोक निरुपयोगी वस्तू पर्समध्ये ठेवतात. अशा लोकांना आर्थिक दृष्ट्या अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. फाटक्या तुटक्या वस्तूंचा वापर दारिद्र्याला आमंत्रण देते, अलक्ष्मी, नकारात्मकता, ऊर्जा वाढते आणि पैशाचा क्षय होतो. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फाटके पाकीट वापरणे बंद करा. एकतर ते शिवून तर घ्या किंवा दुसरे पाकीट विकत घ्या, पण फाटके पाकीट वापरू नका. पाकीट आणि अनावश्यक वस्तू. पाकीट पैसे ठेवण्यासाठी असते हे माहीत असूनही आपण त्यात बसची तिकिटे, ट्रेनची, मेडिकल, किराणा सामानाचे कागद, मेडिकल रिपोर्ट, पासपोर्ट साईजचे फोटो, देवाचे फोटो, घरचे फोटो असे कितीतरी सामान ठेवतो. मात्र असे ज्योतिषशास्त्रात असते की अशा ठिकाणी भाविक न होता पैशाच्या पाकिटाचा वापर पैसे ठेवण्यापुरताच करा. अनावश्यक वस्तू काढून टाका. फार तर लक्ष्मीचा एखादा फोटो किंवा श्रीयंत्राचा एखादा फोटो आणि गरजेला लागला तर असावा म्हणून एखादा पासपोर्ट साईज फोटो एवढ्या गोष्टी ठेवू शकता. अनावश्यक कार्ड वगैरे ठेवू नका. गर्दी करू नका. सुट्टे पैसे आणि नोटा. पैशाच्या तुलनेत नोटांचे मोल अधिक आहे हे जाणून घ्या. असे की अनेक जण एकाच पाकिटात पैसे आणि नोटांच्या सळसळीत करतात. न करता सुट्ट्या पैशाची छोटी पर्स वापरा आणि नोटा वेगळ्या ठेवा. 2 पाकिटं वापरणे शक्य नसेल तर 2 कप्प्यांमध्ये स्वतंत्र ठेवा. फाटक्या नोटा बदलून घ्या, पण पाकिटात ठेवू नका. नोटा दुमडून न ठेवता व्यवस्थित उघडून शक्यतो ताठ स्थितीत ठेवा. मंगळवार तसेच शुक्रवार देवीचे मानून आपण लक्ष्मीचे पूजन करतो. त्या पूजेच्या देवीच्या पायाशी वाहिलेल्या अक्षताचे 4 दाणे अर्थात हळदी कुंकू लावलेले तांदूळ पाकिटात ठेवा. त्यामुळे तुमचे धन समृद्धीकडे वाढते आणि पैशाचा उणीव भासणार नाही. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.